सुस्वागतम सुस्वागतम। अभिनव मानव विकास संस्था द्वारा संचालित श्री किशन सोमाणी विद्यालयाच्या वतीने आयोजित यशवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर भारतजी बास्तेवाड साहेब, IAS, जिल्हाधिकारी लातूर, सर्व सन्माननीय संस्था पदाधिकारी, इतर मान्यवर, आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालक वृंद आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते। या कस्तूर कंचन सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांना व्यासपीठावरील आसन ग्रहण करण्याची नम्र विनंती करते। विद्या, क्रीडा, कला, संस्कृती इथे ना काही कमी, अभिनव मानव घडविण्याची आहे येथे हमी। 52 कशी सोन्यासारखी लख 33 वर्ष पूर्ण करणारी संस्था आणि हे विद्यालय म्हणजे एका कर्मयोगी संस्थेचा विस्तारत जाणारा प्रपंचच आहे। महाराष्ट्र शासनाकडून शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या 10वी बोर्ड परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या तथा इयत्ता 5वी आणि 8वी विशेष गुणवत्ता प्राप्त शिष्यवृत्ती धारक यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। या कौतुक सोहळ्यासाठी उपस्थित निमंत्रित मान्यवरांचे स्वागत विद्यालयाच्या परंपरेप्रमाणे स्वागत गीताने करीत आहोत। मी विद्यालयातील गीत मंचास स्वागत गीत सादर करण्याची नम्र विनंती करते।
या अतिशय सुरेल अशा स्वागत गीतानंतर आजच्या गुणगौरव समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर भारतजी पास्टेवाड साहेब, जिल्हाधिकारी लातूर यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. मी अभिनव मानव विकास संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर चेतनजी सारडा सर यांना प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्याची नम्र विनंती करते. माननीय भारतजी पास्टेवाड साहेबांनी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार सांभाळलेला आहे. त्यांच्या कामाबद्दल महाराष्ट्र शासनाद्वारे उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांचा वर्ष 2023 मध्ये गौरवही करण्यात आलेला आहे. शॉल, विद्यालयातील कला शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेली पुष्पकुंडी आणि आपत्ती चक्र हे श्री अतुलजी देऊळगावकर लिखित पुस्तक भेट देऊन माननीय भारतजी पास्टेवाड साहेबांचा सत्कार करण्यात येतोय. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र आणि विद्यालयाचे बोधचिन्ह छापलेला कप देऊन सरांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. विद्यालयातील कला शिक्षिका पल्लवी खंदाडे मॅडम यांनी माननीय श्री भारतजी पास्टेवाड साहेबांचे तयार केलेले पोर्ट्रेट त्यांना भेट देऊन त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. या अतिथी सत्कारानंतर आजच्या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक करण्याची विनंती विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री रमाकांतजी स्वामी सर यांना करतो. गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर भारतजी पास्टेवाड साहेब, आपल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर चेतन सारडा सर, सचिव माननीय कमल किशोरजी अग्रवाल साहेब, कोषाध्यक्ष माननीय जयेशजी बजा साहेब, सहसचिव माननीय सुभाषजी कासले साहेब, विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय अतुलजी देऊळगावकर सर, संस्थेचे संचालक संजूजी भार्गव साहेब, ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम करण्याची संधी विद्यालयाला प्राप्त झाली ते आपण इयत्ता 10वी मधील 90% पेक्षा अधिक गुण घेतलेले गुणवंत विद्यार्थी, त्याचबरोबर 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विशेष गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी, त्याचबरोबर आपण सर्व पालक आणि विद्यालयातील माझे सर्व शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी, सहकारी, सर्वांचं प्रथम आजच्या या कार्यक्रमामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. दरवर्षीच आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खास असतो, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. विशेषतः जेव्हा तुम्ही 10वीला येता, 10वीत पदार्पण करता, तेव्हा आम्ही सतत तुमच्या मागे असतो, एक आमिष दाखवत राहतो. तुला 10वीला एवढे टक्के मार्क्स मिळायला पाहिजे, तुला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एवढे मार्क्स तुला मिळायला पाहिजे, तू इतका वेळ अभ्यास कर. म्हणून वर्षभर 9वीला आल्यावरच हे थोडं वातावरण सुरुवात होतं आणि 10वीला तर सतत शिक्षकही तुमच्या मागे असतात, पालक तुमच्या मागे असतात, तुम्ही दिवस रात्र प्रयत्न करता आणि तुम्ही निकालाचं जे लक्ष ठेवलेलं असतं तेवढे तुम्ही मार्क्स मिळवलेले असतात आणि मग त्याचा आनंद तुम्हाला जसा होतो तेवढाच शिक्षकांनाही होतो, पालकांनाही होतो आणि तो आनंद साजरा करण्याचा आजचा दिवस हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा. निकालाच्या संदर्भात तुम्हाला सविस्तर सगळी माहिती दिलेलीच आहे, पण आजच्या प्रमुख अतिथींसाठी मी थोडक्यात सांगू इच्छितो. 10वीचा या वर्षीचा विद्यालयाचा निकाल हा नेहमीप्रमाणेच अतिशय नेत्रदीपक लागलेला आहे, पण आम्ही दरवर्षी फार छातीटोकपणे 100% म्हणत होतो. यावर्षी ती संधी आमची हुकलेली आहे. एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेला आहे. 10वीची ही 15वी बॅच तुमची आणि ह्या 15 वर्षामध्ये
विद्यालयातले फक्त 4 विद्यार्थी आतापर्यंत अनउत्तीर्ण झालेले आहेत. मग त्याच्यासाठी अभ्यास एकच कारण नसतं. असे काहीतरी घटना घडून येतात, असे काही प्रसंग घडतात की त्याच्यातून मार्ग सापडत नाही आणि एखादा विद्यार्थी नापास होऊ शकतो. पण जो नापास झालाय त्यांनी ही री एक्झाम दिलेली आहे, सप्लिमेंटरी परीक्षा, आणि तो भेटला होता. पास होईल, 11वीला ऍडमिशन मिळेल, त्याचं वर्ष वाया जाणार नाही. हा झाला निकाल. पण निकालाची जी गुणवत्ता आहे, त्याची जी पातळी आहे, त्या निकालाच्या पातळीनं मात्र आम्हाला सर्वांना समाधान दिलेलं आहे. 193 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातल्या 92 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण घेतलेले आहेत आणि त्यातल्या 6 विद्यार्थ्यांनी तर 100% गुण घेतलेले आहेत. आणि मला वाटतं जेव्हा हा रेशो जर पाहिला विद्यार्थ्याच्या प्रमाणात निकालाचा, तर महाराष्ट्रातल्या प्रमुख 8-10 शाळांमध्ये सोमानी विद्यालयाचं निश्चितच नाव येईल. पण आज हा गुणवंताचा सोहळा आहे. खरं तर तुम्ही खूप मार्क्स घेतलेत. आज मार्क्सवाद्यांचा सत्कार करायचा आहे. पण शाळेचं ध्येय केवळ गुणवंत मार्क्स घेणारे विद्यार्थी घडवणं हे स्थापनेपासून आतापर्यंत कधीच राहिलेलं नाही. आम्हीच तुम्हाला 8वी पर्यंत सांगत येतो, अरे परीक्षेचं काही टेन्शन घेऊ नका, अभ्यास करू नका. तुम्ही सर्व, तुम्हाला शालेय जीवनात सगळं तुम्ही शिकायला पाहिजे. गाणी म्हणायला पाहिजे, चित्र काढायला पाहिजे, खेळायला पाहिजे, प्रचंड वाचन करायला पाहिजे. अतुलजी देऊळगावकर आपल्याला नेहमी सांगतात की शिक्षण हे पंचेंद्रियांनी होत असतं आणि ही 5ही इंद्रिये शाळेमध्ये आपण सक्षम करायला पाहिजे. केवळ मार्क्स या तणावात राहू नये असंच तुम्हाला सांगतो. म्हणून शाळेत बाहेर पडणारा विद्यार्थी केवळ 100% मार्क्सचं सर्टिफिकेट घेऊन न पडता एक आत्मविश्वास घेऊन बाहेर पडला पाहिजे की मी काहीही करू शकतो. हा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम खरं तर आपली ही शाळा करत असते. 10वी बरोबरच आज 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिप मध्ये जे गुणवत्तायित विद्यार्थी आले त्यांचाही सत्कार आहे. 8वीला एकूण 98 विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेला बसले होते. त्यातले 36 विद्यार्थी स्कॉलरशिपला पात्र झालेले आहेत आणि 4 विद्यार्थी विशेष गुणवत्ता यादीत आलेले आहेत. 5वी मध्ये 88 विद्यार्थी बसले होते. त्यातले 34 विद्यार्थी हे स्कॉलरशिपला पात्र आहेत आणि 3 विद्यार्थी विशेष गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. आणि आम्हाला खात्री आहे जेव्हा शाळा या पद्धतीने रचना करते, केवळ अभ्यास न म्हणता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे याचा विचार करून जेव्हा शाळा चालते, ती निकाल सुद्धा या पद्धतीनंच आपोआप लागू शकतो. हे अनुभवाने शाळेत सिद्ध झालेले आहे. आणि संस्था स्थापन करतानाच सर्वांनी हेच ध्येय ठेवलं होतं. त्या काळामध्ये अनेक शाळा असताना आपण मराठी माध्यमाची एक शाळा सुरू करायची आणि ज्या शाळेमधून विद्यार्थी एक आदर्श नागरिक घडावा, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा, हे ध्येय ठेवून संस्था जी चालत होती तेच ध्येय सध्याचे सन्माननीय सर्व संचालकांनी ठेवलेलं आहे. आणि अर्थातच हे सगळं करण्यासाठी जे जे काही लागतं ती संस्था सगळं पुरवते. संस्था सगळं पुरवते म्हणजे अतुलजी सारखे शालेय समितीला अध्यक्ष संस्थेने पुरवले, आणखी काय पाहिजे. याच्यातून ही सगळी गुणवत्ता येते. अधिक वेळ न घेता पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. मुख्याध्यापक सरांनी विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा जो चढता आलेख आपल्या समोर मांडला, तो नक्कीच आपल्या सर्वांसाठी आनंददायी आणि अभिमानास्पद असाच आहे. धन्यवाद सर. ध्येय ज्यांचे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची, वेग आहे वायूचा उर्मी तारुण्याची, असे ज्यांच्या संदर्भात म्हणावे लागेल अशा आमच्या विद्यार्थी मित्रांनी वर्षभर केलेल्या अभ्यासामुळे, परिश्रमामुळे त्यांना जे यश प्राप्त झालेले आहे त्याचे कौतुक करावे म्हणून आजच्या या सत्कार सोहळ्याचे आयोजन इथे करण्यात आले आहे. तर यानंतर 10वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची मी नम्र विनंती करते. सर्वप्रथम 100% गुण प्राप्त केलेल्या 6 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. सत्कार स्वीकारण्यासाठी फक्त विद्यार्थी व्यासपीठाकडे येतील. गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. सर्वप्रथम समर्थ कल्याण गिरवलकर
याने 100% गुण घेतलेले आहेत. संस्कृत, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयातही 100 पैकी 100 गुण याला प्राप्त आहेत. अथर्व संतोष मरे 100% गुण. गणित या विषयात याला 100 पैकी 100 गुण आहेत. अनुराग नेताजी सावंत 100% गुण प्राप्त आहे. सायन्स या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण याला प्राप्त आहे. अथर्व राजाराम कात्रे 100% गुण. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त आहे. प्रणव मिलिंद अंचुले 100% गुण. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण आहे. यशराज सचिन बिरादार 100% गुण. साईनाथ सामे 99.6% गुण. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण आहे. श्रेयश चौगुले 99%. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण. समृद्धी पाटील 99%. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण. ऋतुजा बेलकुंडकर 99%. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण. श्रावणी लोमटे 98.2% गुण. नबिहा इनामदार 98.2%. पृथ्वीराज भत्ते 98%. संस्कृत आणि विज्ञान या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण आहे. विनायक कोळकुंदे 97.8% गुण. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण आहे. समर्थ बैलगिरे 97.8% गुण. अर्णव धुमाळ 97.6% गुण. आकाश सूर्यवंशी 97.6% गुण. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण. आराधना सूर्यवंशी 97.6% गुण. वृंदा पाटील 97.6% गुण. रुद्र सोमवंशी 97.6% गुण. गौरी बोळेगावे 97.6% गुण. गौरीला संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त आहे. पूनम सेलुकर 97.4% गुण. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त आहे. समीक्षा मेदगे 97.2% गुण. ऋतुजा करमुकले 97.2% गुण. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त आहे. अमृता ओझा 97% गुण. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त आहेत. प्रणव खंदाळे 97% गुण. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण. आलोक पिनाटे 97%. प्रसाद पुणे 96.8% गुण. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100. आदिती चव्हाण 96.8% गुण. अपूर्वा झुंजे 96.8% गुण. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100. भरत गरड 96.6% गुण. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण. गौरवी पाटील 96.6% गुण. व्यंकटेश घंटे 96.6% गुण. मनस्वी देशमुख 96.4%. फरहान बागड 96.4%. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण. मधुरा जोशी 96.4% गुण. विश्रांती खुले
96.4% गुण. नीलकुमार भुतडा 96.2% गुण. हर्षद काळे 96%. संस्कृती या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त. आदित्य हेबाळे 95.8%. समीक्षा माने 95.8% गुण. संस्कृती या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त. स्वराली देशमुख 95.2%. तेजस प्रफुल्ल डोंगरे 95.2% गुण. संगमेश्वर बनाळे 96.4% गुण. श्रावणी शेळके 95.2%. वरद मोठे 95%. श्रीनिवास कुलकर्णी 94.8%. अजिंक्य सूर्यवंशी 94.6%. सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जातो. अंशुमन मोरे 94.4%. आदित्य सूर्यवंशी 94.4%. अंशुमन आणि आदित्य या दोघांनाही संस्कृत विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त. प्रणिती मांजरेकर 94.2. प्रसाद गव्हाणे 94%. सुनील तेलंगे 94%. जयराज पवार 94%. संस्कृती या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त. प्रज्वल अजमेरा 93.8%. 93.8%. वेदश्री माने 93.8%. आदिती मुरकुटे 93.6%. पृथ्वीराज चव्हाण 93.6%. अमित पवार 93.6%. सेजल चौंडे 93.6%. अक्षता जोशी 93.6%. संस्कृत या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त. विश्वजीत पोद्दार 93.4%. जयेश नटवे 93.2%. हिंदी या विषयामध्ये जयेशला 100 पैकी 98 गुण प्राप्त. ईश्वरी पाटील 93.2%. रोहन सावंत 93.2%. आयुष देशमुख 93%. संस्कृती लोया 93%. सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. अविनाश सूर्यवंशी 92.8%. प्रणव ननंदकर 92.8%. आनंद नहार, वेदांत भेंडे 92.4%. अथर्व शिंदे 92.4%. देवयानी तिवारी 92.2%. श्रेया लोले 92%.
यश मोरे 92%, विश्वजा ऐतवाडे 92%, संस्कृत या विषयामध्ये विश्वजाला 100 पैकी 100 गुण प्राप्त. दिव्या लोया 91.8%, ऋषिकेश भोईवार 91.8%, आदित्य गवळी, सोनाक्षी भिंगोले 91.2%, साई साठे 91%, संजीवनी चौगुले 90.8%, श्रुती पाटील 90.8%, चैत्राली गिरी 90.8%, अक्षता गोंजारी 90.6%, रुद्र भिसे 90.6%, अक्षरा शितोळे 90.2%, तिला संस्कृत विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त. ओम शिंदे 90%, फरहान सय्यद 90%, गायत्री सुगावे 90%, आनंदी गोलावार 90%, सूरज भोजने 90%. यानंतर इयत्ता 5वी विशेष गुणवत्ता प्राप्त शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो. चिरंजीव सोनी कल्पेश 300 पैकी 232 गुण. चिरंजीव लांडगे ओंकार 300 पैकी 232 गुण. चिरंजीव जाधव कार्तिक 300 पैकी 224 गुण. चिरंजीव आर्वीकर समर्थ 300 पैकी 210 गुण. यानंतर इयत्ता 8वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी चिरंजीव शेरीकर संके 300 पैकी 226 गुण. कुमारी कटके आदिती 300 पैकी 222 गुण. कुमारी पाचपल्ले संचिता 300 पैकी 214 गुण. सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन या विशेष गुणवत्ता प्राप्त शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचाही या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न होतो आहे. मान्यवरांचे आभार. पुष्प पायदान चढ़ा हूं पर मुकाम अभी बाकी है. आंखों में सपने हैं पर उनका साकार होना बाकी है. तैयारियां चल रही है और परीक्षाएं अभी बाकी है. कुछ हूं और कुछ नहीं भी पर बनना अभी बाकी है. अशा महत्वाकांक्षी आशावादी अशा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे पुनश्च एकदा अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. यानंतर आणखी काही मान्यवरांचे सत्कार या इथे संपन्न होणार आहेत. किशन सोमाणी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री रमाकांतजी स्वामी सर यांचा सत्कार करण्यात येईल. सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन तर्फे अत्यंत मानाचा समजला जाणारा वर्ष 2025-26 चा SOF बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रिन्सिपल अवॉर्ड स्वामी सरांना देऊन गौरवण्यात आले आहे आणि याचा आपणा सर्वांनाच आनंद आणि अभिमान वाटतो आहे. तरी मी माननीय डॉक्टर भारतजी बास्तेवाड साहेबांना आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मुख्याध्यापक साहेबांचा सत्कार करण्याची नम्र विनंती करते. शाल आणि बुके देऊन मुख्याध्यापक सरांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतो आहे. अत्यंत संतुलित, शांत, हुशार आणि नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक विद्यालयीन जबाबदारी चोखपणे पार पाडणारे आम्हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी तर मोटिवेशनल स्पीकरच्या भूमिकेत असणारे
विश्वासाने जबाबदारी सोपवून प्रोत्साहन देत पाठीशी उभं राहून आमचा आत्मविश्वास वाढविणारे आदरणीय मुख्याध्यापक सर आणि त्यांचा होत असलेला सत्कार हा आज आम्हा सर्वांसाठीच आनंद आणि गौरवाचा क्षण आहे। यानंतर अभिनव मानव विकास संस्थेचे सन्माननीय सदस्य श्री संजीवजी भार्गव सरांचा सत्कार करण्यात येईल। श्री संजीवजी भार्गव सरांनी कॉम्रेड्स मॅरेथॉन या आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेविषयी थोडस, कॉम्रेड्स मॅरेथॉन ही जगातील सर्वात जुनी, मोठी आणि प्रतिष्ठित मॅरेथॉन समजली जाते, ज्यात दरवर्षी हजारो धावपटू दक्षिण आफ्रिकेतील डर्बन पासून ते पीटर मारिट्झबर्ग पर्यंत साधारण 86 ते 90 किलोमीटरचे अंतर पार करतात। निश्चितच यातील सरांचा सहभाग हा अभिनंदनीय आणि स्तुत्य असाच आहे। म्हणून मी व्यासपीठावरील मान्यवरांना श्री संजीवजी भार्गव सरांचा सत्कार करण्याची नम्र विनंती करते। शाल आणि बुके देऊन भार्गव सरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल। आज हा एक सुयोगच म्हणायला हवं की एकाच व्यासपीठावर संस्था, प्रशासन आणि विद्यार्थी यांच्या प्रतिनिधींचा सत्कार होतो आहे। दोन्ही सत्कार मूर्तींचे अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार। यानंतर संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर चेतनजी सारडा सरांना संस्थेचे मनोगत व्यक्त करण्याची नम्र विनंती करते। नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर भारतजी बास्टेवाडकर, व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। विद्यालयाच्या परंपरेप्रमाणे याही वर्षी विद्यालयाचा निकाल नेत्रदीपक लागलेला आहे, त्यामुळे आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात। बरोबर 33 वर्षापूर्वी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली। त्या काळात मराठी माध्यमाची विनाअनुदानित शाळा काढणे व ती चालवणे हे मोठे आव्हानच होते। पण सर्वसामान्यांसाठी शाळा काढणे व केवळ परीक्षार्थी विद्यार्थी न घडवता सक्षम, सर्व निपुण असेच विद्यार्थी घडवायचे असा त्यांचा निर्धार होता आणि त्याच पद्धतीने त्यांनी शाळा चालवली। वरचेवर शाळेचा गुणात्मक विकास होत गेला, तसाच भौतिक विकास झाला। आज ही शाळा सर्व सोयींनी सुसज्ज आहे। पारंपरिक पद्धतीस उच्च तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय अशी वाढ झाली आहे। विद्यालयातील सर्व वर्ग खोल्यांमध्ये ई लर्निंगची सुविधा आहे। विद्यालयात सौर ऊर्जेचाच वापर केला जातो। सर्व सोयीने युक्त अत्याधुनिक असे कस्तूर कंचन सभागृह केवळ विद्यार्थ्यांसाठीच तयार करण्यात आले आहे। आपल्याला सर सांगू इच्छितो की या सभागृहात दररोज 2 वेळा विद्यार्थी या सभागृहात येतात। शैक्षणिक व्हिडिओ असतील, स्कूल सिनेमा असतील, मुलाखती असे सर्व उपक्रम या ठिकाणी चालू असतात। त्यातून विद्यार्थी पाठ्यपुस्तकाबाहेरील ज्ञान मिळवतात व बहुश्रुत होतात। यासाठी संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सर्वजण सतत प्रयत्नशील असतात। संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये विविध क्षेत्रातील कर्तबगार व तज्ञ मंडळी आहेत। मग ते सीए, उद्योगपती, व्यापारी, सामाजिक कार्य करणारे, डॉक्टर्स, अतुलजी सारखे साहित्यिक आणि विचारवंत असे कित्येक क्षेत्रात कार्यरत असलेले यशस्वी मंडळी इथे आहेत। या सर्वांच्या सहकार्यामुळे व मार्गदर्शनामुळे श्री किशन सोमाणी विद्यालय ही लातूर मधील एक प्रमुख शाळा झाली आहे। विद्यालयात सर्व स्तरातील विद्यार्थी आहेत। एखादा गरीब विद्यार्थी केवळ शुल्क भरणे परवडत नाही म्हणून शाळेबाहेर जाणार नाही याची संस्था सदोदित काळजी घेते। त्यासाठी संस्थेतीलच दानशूर मंडळी वेळोवेळी आर्थिक मदत करतात। आरटी अंतर्गत दरवर्षी पहिलीचे 25% प्रवेश होतात। या विद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत। त्यामुळे ज्या हेतूने आमच्या पूर्वसुरींनी शाळा स्थापन केली तो हेतू सध्या होत असल्याचा आनंद होत आहे। भविष्यातही विद्यार्थ्यांची उत्तम जडणघडण होण्यासाठी ज्या ज्या सुविधांची गरज असेल त्या सुविधा संस्था देण्यात कमी पडणार नाही याचा विश्वास आहे।
पुन्हा एकदा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी त्यांच्या व्यस्त कामातून वेळ काढून उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचेही मी स्वागत करतो आणि आपले मनोगत संपवतो. धन्यवाद. निष्ठा, कार्यप्रवणता यांना सकारात्मकतेची जोड देऊन सामाजिक भान राखत विज्ञानवादी डोळस विद्यार्थी घडविण्याचा संकल्प सिद्धीस नेण्याचा सातत्याने यशस्वी प्रयत्न करणाऱ्या संस्थेचे थोडक्यात अंतरंगच माननीय सारडा सरांनी उलगडून दाखवले आहे. धन्यवाद सर. या संस्था मनोगतानंतर शालेय समिती अध्यक्ष माननीय श्री अतुलजी देऊळगावकर सरांना मनोगत व्यक्त करण्याची नम्र विनंती करते. जिल्हाधिकारी आणि अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी, मनमिळावू अधिकारी डॉक्टर भारतजी वास्तवकर सर, सुरुवात आणि स्वामी सरांचं अभिनंदन करतो. म्हणजे एकाच वेळेला सर आणि विद्यार्थी या सगळ्यांचंच आपण अभिनंदन करतोय. पण खरोखर स्वामी सर इथं जे आहेत ते संगीत विशारद आहेत, ह्याचा एक आम्हाला फार अभिमान आहे. कारण संगीतामध्ये जसं सोबत जाणे, जुगलबंदी हा आपल्याकडे फार चुकीचा शब्द वापरला जातो. जुगलबंदी म्हणजे कुस्ती वाटतं. ते पूर्वी बादशहांना ते वाटायचं, हा जरा तबला जोरात वाजव, तू गाणं हे कर. तर ते सहगान आहे किंवा सहवादन आहे. तर ते कसं असावं हे स्वामी सरांना समजतं आणि आपल्या सगळ्यांना त्याची जाणीव आहे. आता तुम्ही सगळे फार मोठे वाटायला लागलात यार एकदम. 10वी झाल्यानंतर आता पहिल्यांदा शाळेत आला ना, आधी खूप छोटे वाटत होता, पण आता ड्रेसमध्ये वगैरे आल्यानंतर कॉलेजचे मुलं वाटायला लागलात. त्यामुळे काय सांगायचं, तुम्ही म्हणणार बोर करू नका म्हणून. पण आता बहुतेक तुमच्यापैकी 90% च्या पुढचे 90% हे विज्ञानालाच गेलेले असणार, बरोबर? सगळेच. त्यामुळे डॉक्टर किंवा इंजिनियरच्या फॅक्टरीमध्ये जाण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात असं ते असणारच. साहजिक आहे. ते तुम्हाला काय करायचं ते करा. फक्त या शाळेतनं तुम्ही निघालेले असल्यामुळे 11वी 12वीचं टेन्शन घेऊ नका गड्यानो, प्लीज. आपल्यापैकी कोणालाही त्याचा ताण येता कामा नये. आणि यासाठी इथं जे तुमच्याकडे आहे कुठला तरी एक छंद तुम्हाला मनापासून असला पाहिजे, जो ताण पूर्णपणे रिलीज करून टाकेल. मग तो गाणं घ्या, चित्र घ्या, खेळ घ्या. इथं तुमच्यापैकी कितीतरी जण आम्ही अनेक पुरस्कार मिळताना बघितलेले आहेत. म्हणजे फक्त अभ्यासातच तुम्ही पुढे नव्हता, ते जपा. कदाचित तुमचे आई वडील म्हणतील, हे अभ्यासाशिवाय काही करू नको. ऐकू नका. तुम्ही तुमच्या मनाचा ऐका. मुद्दाम सांगतोय. कदाचित तिथं पालक असतील, कधी कधी पालक उगीच ते अभ्यासाचा किडा करतात. असं करू नका. कारण काय माहितीये का, 11वी 12वीतच तुम्हाला खूप चांगले मित्र मिळणार आहेत. कदाचित त्यावेळेला तुम्हाला ताण येईल. आता तुम्हाला यश मिळालंय, पण ते यश पण कसं घ्यायचं माहितीये का? एकदा सुनील गावस्कर, माहितीये का गावस्कर तुम्हाला सगळ्यांना? त्याची मुलाखत झाली. त्याला असं विचारलं की पूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट यामध्ये फरक काय दिसतो? तुम्हाला माहितीये ना, गावस्कर कधी हेल्मेट घालत नव्हता. हे वेस्ट इंडिजचे फास्ट बॉलर गॉर्डन ग्रीनिश, सॉरी तो नाही, मायकल होल्डिंग, हे 6 फूट 7 इंच, हे एवढं बुटकं 5 फूट, हेल्मेट न घालता खेळायचं. पण तो काय म्हणाला, सेंचुरी मारली तर मी फक्त अशी हॅट वर करायचो, हात वर करायचो, कुणी असं वर आकाशात बघायचं आणि नंतर चालू करायचं. असं करत नव्हतो आम्ही. कॅच घेतला तर कॅच घेतला, आउट असं करत होतो. जमिनीवर हात आपटणं, हे सगळे आता जे प्रकार आलेले आहेत ते इव्हेंट करण्यासाठी आलेले आहेत, कॅमेऱ्याकडे बघून आलेले आहेत. आपण सोमानी विद्यालयाचे असल्यामुळे शांतपणे आपलं यश, कारण ते आत्ताच आहे, मला याच्यापेक्षा पुढे जायचंय. या बाबतीत तुम्हाला भीमसेन जोशीचं उदाहरण देतो. भीमसेन जोशी कसे गायब होते तुम्हाला माहितीये. मग गाणं झाल्यानंतर ते सगळं गाणं संपल्यानंतर विचारायचे हार्मोनियम वाजवणाऱ्याला, तबला वाजवणाऱ्याला, तानपुरा, काय कसं झालं गाणं? अण्णा फार भारी गाणं झालं, फार फार भारी, असं सगळेजण सांगायचे. नाही रे, नाही जमलं, मला तो कोमल निषाद नीट लावता आलं नाही. हे स्वतःबद्दलचं विश्लेषण, लोकांनी मार्क देणं वेगळं, मी मला किती मार्क देईन याचा तुम्ही विचार करा.
प्रत्येक बाबतीमध्ये. आणि तसंच मला किती चांगले मित्र आहेत, मला किती चांगल्या मैत्रिणी आहेत, मला इतरांच्या सुखात सहभागी होता येतं का, इतरांच्या दुःखानं मला दुःख वाटतं का, हे आत्ताच तुम्हाला करायचंय. ते आयुष्यभर तुम्हाला, जसं मार्क महत्वाचे तसे हे संबंध, हे परस्परावलंबन आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. एकटं राहण्यात काय अर्थ आहे? सगळ्यांनी एकत्र गेलं पाहिजे आणि सगळ्या सीमा, सगळे जे काही क्षुद्र असतात ना सीमा, त्या ओलांडून गेलं पाहिजे. आणि हा विचार करून आपले जे संस्थापक आहेत ना, त्यांनी ही शाळा काढली. आता ही शाळा 1993ला जरी निघाली तरी ते जे संस्थापक होते ते तेव्हा 50शीचे वगैरे होते, तर त्या सगळ्यांनी विचार जो केला होता वासेवाड सर, तर तो 1895 साली केशवसुतांची कविता, जी आधुनिक कविता म्हणून पूर्ण 20व्या शतकातल्या सगळ्या शाळा शिक्षकांवर आणि शिक्षण संस्थांवर त्यांचा प्रभाव होता. ती कविता आहे नवा शिपाई. नव्या मनूतील नव्या दमाचा मी शिपाई आहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे. त्यांना असं वाटत होतं की 20व्या शतकात असा नवा शिपाई यावा. तो कसा असावा? न ब्राह्मण, न हिंदू, न मी कुण्या पंथाचा, ते पतित जे आखडती प्रदेश साकल्याचा. म्हणजे पूर्ण हा प्रदेश साकल्याचा आहे. त्याला छोटं करणार आहेत ना, ते पतित आहेत. असा व्यापक विचार करून, सगळ्याच्या पलीकडे जाणारा विचार करून शिक्षक निघाले, संस्थापक निघाले, तसे विद्यार्थी निघाले आणि त्यातून अभिनव मानव घडणार आहे. म्हणून आमच्या संस्थापकांनी हे चालू केलं. तो विचार आम्ही पुढे नेतोय, तोच तुम्हाला सांगतोय आणि तो आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडणार आहे. आत्ताचं यश ठीक आहे, पण हे यश फक्त परीक्षेतलं यश आहे. मला जगताना प्रत्येक क्षणी मला निराश व्हायचं नाहीये, मला डिप्रेशन मध्ये जायचं नाहीये, मला कोणाला जाऊ द्यायचं नाहीये. ही सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. हसत खेळत कसं सगळ्या गोष्टीकडे मला बघायचंय, हे मला समजून घेताना मला पुस्तक उपयोगी पडणार आहे, मला गाणं उपयोगी पडणार आहे, मला चित्र उपयोगी पडणार आहे, मला खेळ उपयोगी पडणार आहे. या दृष्टीने तुम्ही विचार करा आणि या मार्गाने पुढे जा. तुम्ही नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाल. सगळेजण एकत्र मिळून जा. पुढच्या काळामध्ये परस्परावलंबनाला जास्त महत्व असणार आहे, एकत्र काम करण्याला महत्व असणार आहे. तसं तुम्ही काम नक्की कराल आणि 10 वर्षांनंतर जेव्हा आम्हाला तुम्ही भेटाल तेव्हा कदाचित तुमचं शिक्षण पूर्ण झालं असेल, तेव्हा पुन्हा आपण भेटू आणि म्हणून 10 वर्षापूर्वी तुम्ही जे मनात काही ठरवलं होतं याच्या पुढचं ते आता तुम्हाला साध्य करता आलंय. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. अतुल सरांचं मनोगत असो की संवाद, आम्हा शिक्षकांसाठी आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान वाटिकेतील ती एक सहलच असते. सरांनी अतिशय मार्मिक आणि प्रेरणादायी विचारप्रद असं मार्गदर्शन आम्हास केलं. आमचे विद्यार्थी नक्कीच त्या दृष्टीने विचार करतील आणि पुढे जातील. यानंतर आजच्या सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर भारतजी बास्तेवाड साहेबांना आम्हास मार्गदर्शन करण्याची नम्र विनंती करते. आज या ठिकाणी अभिनव मानव विकास संस्था लातूर संचलित श्री किसन सोमानी विद्यालय लातूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे, या सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चेतनजी सरडाळ, माननीय कमल किशोरजी अग्रवाल सचिव, आमचे मित्र अतुलजी देऊळगावकर जे पर्यावरण तज्ञ आहेत. मी इथं असताना सुद्धा ते पर्यावरणामध्ये काम करायचे. आता कसे आले तर मला ते म्हणजे एकदम मी थोडंसं हे झालो होतो. त्यानंतर संस्थेचे शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत ते डॉक्टर स्वामी सर, उपस्थित सर्व मंचावरील सर्व शिक्षक मंडळी, पालक मंडळी यामध्ये मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेली आहे आणि गुणवंत विद्यार्थी मित्र, मला नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर जाणवलं की आपण आपलंच एक भाग्य म्हणावं लागेल की आता बऱ्याच वर्षानंतर आम्हाला
मला पण कुणाचा तरी सत्कार करण्याचा, गुणगौरव करण्याचा एक संधी मिळालेली आहे. या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला यामध्ये मी आता आम्ही जेव्हा बक्षीस देत होतो त्यावेळेला एक मुलगी आली आणि तिने सांगितलं की मला 90% पडले, 90 का 92, आणि कुठंच नंबर लागत नाही. मित्रांनो, आम्ही आमच्या काळामध्ये 60% म्हणजे फर्स्ट क्लास असायचं आणि 72 ते 80% महाराष्ट्रामध्ये मेरिट यायचं. आणि हा जर विचार केला आपण, आम्ही 90% बघितल्यानंतर बघतो की 90, अरे बापरे, आणि 99.99% 100% गुण कसे मिळू शकतात ते आम्हाला आजही आणखी उलगडलेलं नाहीये. म्हणजे मुलांनी एवढी धडपड केलेली आहे की आपण मागं पळतोय कशाच्या, मार्काच्या. पण एक तुम्ही कधी तो हा 3 इडियट पिक्चर बघितला का? किती मुलांनी बघितला? बरोबर आहे. त्याच्यात अनेक क्षेत्र बघितले तुम्ही, जे मुलं मेरिट न आले, कोण कुठं गेला, जो वांगचूक वांगडू आहेत, काय वांगचूक वांगडू, त्यांचं तुम्ही बघितलेलं आहे. एक लक्षात घ्या, आपण डॉक्टर आणि इंजिनियर ह्या मागे जे पळतोय, आम्हाला पण माहित आहे, मी वेटरनरी डॉक्टर झालो होतो, आम्हाला पण माहित नव्हतं की, आम्हाला माहित एकच होतं की हा डॉक्टर दिसतो, आपल्याला हे व्हायचं आहे. आणि ते झालो आणि नंतर प्रशासकीय सेवेमध्ये गेलो. कारण क्षेत्र बदलत असतात, प्रत्येकाची क्षेत्र बदलत असतात. फक्त कम्प्युटर इंजिनियर आणि डॉक्टर दोनच नाही आहे. इथं मी बघतोय आता आपल्याकडं जसं सरांनी सांगितलं की फॅक्टरी आहे. फॅक्टरी नाही मित्रांनो, ज्या मुलाला 60% मिळाले तो मुलगा एखादा पॉलिटिशियन होऊ शकतो, तो सीए होऊ शकतो, उत्तम वकील होऊ शकतो. आज आपल्याकडे असं आहे का, आपल्याकडे डॉक्टर भरपूर आहे, पण डॉक्टरच्या भानगडी चालल्या तर वकील पण लागणारच आहे. टाईप करणारा टायपिस्ट पण तेवढाच महत्वाचा आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक इंजिनियर जरी असला तरी इलेक्ट्रिक इंजिनियरला कुठेही काम करता येत नाही, त्यानं फक्त प्लॅन करू शकतो. तिथं ITI केलेला माणूस सुद्धा लागतोच. प्लंबर लागतो, आज प्लंबर मिळत नाही. प्लंबर जरी असला तरी 2-2 लाख रुपये महिना कमवतो. एसी रिपेअरिंग आहे, असे मोठमोठे वेगवेगळे खूप मोठे क्षेत्र आहेत. आज तुम्ही BE केली, तुम्हाला BE केल्यानंतर मेकॅनिकल इंजिनियर झाला आणि पॉलिटेक्निक किंवा ITI करून गेलेला मुलगा असेल तर ITI वाल्याला लवकर नोकरी मिळते, हे तुम्हाला पण माहित असेल. म्हणून कुठेही खचून जाऊ नका की आपण ठीक आहे, मला 90% पडले, माझ्या मित्राला 99% पडले, तर 99% पडल्यानंतर सुद्धा तो कुठे लागला जरी तरी पुढे किती सक्सेस होईल याचं काही नसते. पण एखादा 60% वाला, 90% वाला, तो पण जीवनामध्ये आपले सक्सेस मिळू शकतो. त्यासाठी आपल्याला आपली नीतिमूल्य जपले पाहिजे. जसे मी आता आम्ही येत होतो, जसं स्वामी सर आहेत आपले, संगीत विशारद आहेत. संगीतामध्ये तुम्ही बघा, संगीतामध्ये अजय अतुल सारखे आहेत, तुम्ही बघत असाल की संगीत सुद्धा किती महत्वाचं आहे. एक चमू असेल तर तिथे 100 लोक असतात, तर संगीत सुद्धा महत्वाचं आहे. मी सुंदर पेंटिंग, पहिल्या वर्गाच्या मुलाची पेंटिंग काढलेली बघितली. आज पहिल्या वर्गामध्ये, तिसऱ्या वर्गामध्ये एवढी सुंदर पेंटिंग जर काढत असेल ते बाळ मुलगा, तर आपल्यासाठी ते पाया आहे. पालकांनी सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे की आपल्या मुलाला एकीकडेच डॉक्टर मध्ये ढकलण्यात काही अर्थ नाही आहे. फक्त त्याला डॉक्टर इंजिनियर करायचं, मग मेडिकल करायचं, मेडिकल केल्यानंतर MBBS 6 वर्ष, पुन्हा 1 वर्ष मेडिकलचं जॉब करायचा, मेडिकल ऑफिसर, पुन्हा MD 3 वर्ष, 11 वर्ष केल्यानंतर तो चेतन सारडा साहेबांच्या बाजूला बसणार. चेतन सारडा साहेबांचं जे काही हॉस्पिटल असेल ते एवढं मोठं असणार की त्यांच्या बाजूला तुम्ही जर टाकलं तर तुमचं चालायला कितीतरी दिवस जातील. आणि तुम्ही तयार होईपर्यंत तिथं तुम्हाला MD आणि MS ला कोणी विचारणार नाही. आजही DNB वगैरे मागतात, पुढे किती मोठा आहे डिग्री. आपण हे पाहत नाही की पुढच्या डिग्रीला काही किती किंमत आहे का. डॉक्टरची गरज आहे मित्रांनो, नक्कीच गरज आहे. इंजिनियरची तेवढीच गरज आहे. तशीच अनेक क्षेत्रामध्ये CA असतील, वकील असतील तुमचे, बाकी प्रशासकीय सेवेमध्ये खूप आहे. ऍग्रिकल्चर आहे, शेती आहे. आज मी सरांशी, अतुल देवकर साहेब म्हणजे पर्यावरण तज्ञ असतील, तुम्हाला माहित नसेल, मी 18 वर्षापूर्वी लातूरला होतो, तेव्हा देऊळगावकर साहेब इकडे कधीच यायचे नाही. एक तर बाहेर देशात राहायचे किंवा दिल्ली किंवा मुंबईपर्यंत कमी यायचे. एक तुमचं भाग्य म्हणावं लागेल की या ठिकाणी देऊळगावकर साहेबांसारखे पर्यावरण प्रेमी आहेत. मी येतानाच बघितलं तर झाडं लावलेली, म्हणलं देऊळगावकर साहेबांवर झाड लागले असतील. म्हणजे पर्यावरणावर सुद्धा संरक्षण करणारी खूप मोठी पिढी लागणार आहे. प्लास्टिकचं मुक्ती आहे. आपल्याला नीतिमूल्य जे आहेत सुरुवातीपासून आपण तयार केले पाहिजे स्वतःची, की मी काय बनायला पाहिजे. निव्वळ डॉक्टर इंजिनियरना डॉक्टर बनल्यानंतरही तुमची नीतिमत्ता तिथे ठेवल्या गेली पाहिजे. पेशंटला तपासायचं का पैसे कमवायचे याचा सुद्धा आपण जे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. नक्कीच आपण
या ठिकाणी सर्वच मुलं आहेत, बघितलेले आहेत. आणि इथं मी सरांना तेच म्हणतो की मराठी शाळा जपणारे मराठी शाळा जपणारे महाराष्ट्रामध्ये फार मोजक्या शाळा असतील. तुम्ही कधी आता शिक्षक मंडळी आहे सगळे साऊथला गेल्यानंतर तुम्हाला साऊथला इंग्लिश मध्ये शिक्षण दिलं जाते, मराठीमध्ये त्यांच्या लोकल लँग्वेज मध्ये दिलं जाते. तुम्ही जेव्हा गावामध्ये जाल किंवा तामिळनाडू जा, कर्नाटक जा, आंध्रा जा, तुम्हाला कोणीही हिंदी बोलणारा दिसत नाही. त्यांच्या स्वतःच्या भाषेतच ते बोलतात. पण आपण काय करतो, आपल्याला पहिले इंग्लिश हिंदी इंग्लिश हिंदी. आणि असं काही नाही, आम्ही सुद्धा मराठी शिकलेलेच आहोत, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहोत, पण आज आम्ही पोहोचलेलो आहोत. जेवढे अधिकारी या ठिकाणी आहेत त्याच्यापैकी 90% अधिकारी मराठी शाळेमध्ये शिकलेले आहेत. त्यामुळे आपण ह्याचं सुद्धा हे केलं पाहिजे की आपण कुठं कमी नाही आहोत. बाजूच्या 2 शब्द इंग्लिश बोलले म्हणजे खूप मोठा झाला असं नाहीये मित्रांनो. तुम्ही मार्क कमी मिळाले म्हणून खचून जाऊ नका. आज मिळाले, आपलं बाळ लहान छोटंसं बाळ पडतंय तरी पण ते पुन्हा उभं राहून जाते, बरोबर आहे ना. असं करत नाही की एकदा पडल्यानंतर त्याची आई त्याला बसूनच ठेवते का, नाही ठेवत. तुम्ही सुद्धा पडत चाललेला. पोहताना सुद्धा आपण पहिल्या वेळेला डुबकी मारतो, दुसऱ्या वेळेला चांगलं, तिसऱ्या वेळेला चांगलं. किंवा तुम्ही सायकल चालवत असाल, तीच परिस्थिती आहे. ही परिस्थिती आपण कायम ठेवली पाहिजे की पहिल्या वेळेला ठीक आहे, मी पडलो, मी आता उभं राहणार आहे. तुम्हाला उत्तम पाठबळ तुमच्या पाठीमागे आहे, तुमची शिक्षक मंडळी आहे ज्यांनी तुम्हाला खूप म्हणजे संस्कार दिलेले आहेत, नीतिमूल्य दिलेलं आहे. केवळ मार्क घेण्यापेक्षा आपले इथून या शाळेतून नीतिमूल्य घेऊन गेलं पाहिजे. कोणत्या शाळेत शिकलो हे नाही. आज 90% मिळालेला मुलगा आहे कॉम्पिटिशन मध्ये. मला माहित आहे की टक्केवारी ही खूप महत्वाची आहे, पण हे टक्केवारी फक्त तुमची शाळेला कॉलेजला लागण्यापुरती 11ची. परत तुम्हाला नीट एक्झाम आहे, जेई आहे किंवा तुम्हाला ऍडव्हान्स आहे किंवा कॅटचे एक्झाम असतील, ह्या सगळ्या एक्झाम पुढे तुम्हाला द्यायच्या आहेत कॉम्पिटेटिव्ह मध्ये. आणि तिथं तुम्हाला तुमचे मेहनत लागणार आहे. त्याच्यामुळे मार्काचा काहीही उपयोग होणार नाही आहे. तुम्ही त्याच्यामुळे जीवनात जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल, पायावर स्वतःचे उभं राहायचं असेल, तर तुम्ही कोणताही व्यवसाय करा. तुम्ही एखादा आता आपण बघतो गाड्यावाला माणूस सुद्धा आपल्यापेक्षा चांगल्या नोकरी करणाऱ्यापेक्षा कमाई करू शकतो, फक्त त्याला बिझनेस करता यायला पाहिजे. बरेच लोक असे आहेत की माझा एक मित्र आहे साहेब, तुम्हाला माहित असेल, शिवसागर चेन आहे, शिवसागरची चेन आहे मुंबईमध्ये, असे मोठी चेन आहे. ते आहेत नारायण पुजारी नावाचा माणूस. मुंबईत आले, वडील हॉटेलमध्ये स्वयंपाक करायचं. वडील असताना तो 3ऱ्या-4थ्या वर्गात पळून आला वडिलांसाठी, आईला सोडून बेंगलोरवरून. आणि तिथं आल्यानंतर त्यांनी वडिलांसोबत राहिला आणि वडिलांच्या सोबत राहून चहा वाटायचं, द्यायचा लोकांना नेऊन. आणि आज असं त्याचं आता बटरफ्लाय मोठी चेन आहे, एकदम ह्यूज चेन आहे. आणि 4था वर्ग पास असलेला माणूस आज किमान 2 ते 3 हजार कोटीचा मालक आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, असं काहीच नाहीये. अनेक उदाहरण आहेत साहेब. शहाणा बिल्डर सुधाकर शेट्टी मी बघितलेला आहे. काही नव्हतं, चहा विकत होता अंधेरीच्या ऑफिसमध्ये, छोटीशी म्हणजे रुमाल टाकून असा 4थ्या-5व्या वर्गात. तर तो आज माणूस किमान 10,000 कोटीचा मालक असेल. पण आपण जरी म्हणत असलो तरी असं काही नाही आहे. मी नाव एक उदाहरण दाखल घेतलेले आहे. जर सचिन तेंडुलकर म्हणले 10वी वर्ग शिकलेले आहेत ना, 10वी वर्ग शिकलेले आहेत. म्हणजे असं नाही की त्यांनी 10वी शिकले, क्रिकेटमध्ये त्यांनी आयुष्य जमवलं, खेळामध्ये जमवलं, कुणी संगीतामध्ये केला असेल, कुणी मूवीमध्ये केला असेल. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळे क्षेत्र स्वतःचे आत्ताच म्हणजे शोधले पाहिजे. आणि मी या क्षेत्रामध्ये माझा करिअर करणार आहे हे ठरवलं पाहिजे. केवळ एकच क्षेत्र डॉक्टर, इंजिनियर किंवा आई वडील म्हणतील म्हणून असं कुठेही तुम्ही करू नका. आपण सर्वांनी चांगले उत्तम मार्क घेतलेले आहेत. मार्क तर घ्याच, घेत असताना तुम्ही नीतिमूल्य जपा. आणि समाजासाठी काही करता येईल का, पर्यावरणासाठी काही करता येईल का, स्वतःसाठी तर आपल्याला करायचंच आहे. हे सगळ्या गोष्टी आपण करायच्या आहेत. आपण आपल्या सर्वांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी, एक उत्तम भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी मी सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा देतो. आणि संयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं, संधी दिली, कारण आम्ही प्रशासनात काम करत असताना आम्ही सुद्धा एक विद्यार्थी तुमच्यासारखेच होतो. म्हणजे आम्ही तर खेड्यातले आलेले आहोत, आम्हाला कोणी बोलवलं की नाही असं होतं. सर बऱ्याच वेळा म्हणायचे, पण मला संधी मिळाली त्याबद्दल मला सुद्धा मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. परत एकदा सर्वांना आपल्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. अगदी सोप्या भाषेत, स्वानुभवातून सहज विद्यार्थ्यांच्या स्तरावर जाऊन जीवनाला समृद्ध करणारे असे मार्गदर्शन सरांनी आपल्याला केले आहे.
तुम्ही सजगपणे आणि मनपूर्वक ऐकत असाल, पण शब्दच नाही तर त्यामागील भावनाही समजून घेता येते, तेव्हा ते संभाषण पूर्णत्वाने समजून येतं असं जे कृष्णमूर्ती म्हणतात. आणि आज आमच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मन लावून ऐकत ही अनुभूती घेतली असणार आहे. धन्यवाद सर. पुढील कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी या ठिकाणी या कस्तूर कंचन सभागृहामध्ये अलोक पिनाटे हा विद्यार्थी आता उपस्थित झालेला आहे. मी माननीय डॉक्टर भारतजी बास्टेवाड सरांना त्याचा सत्कार करण्याची विनंती करते. माननीय डॉक्टर भारतजी बास्टेवाड सरांच्या रूपाने एक उत्तम प्रशासकीय अधिकारी आम्हा लातूरकरांना लाभलेले आहेत. सर, आपली यशस्वी वाटचाल अशीच चालत राहावी अशा आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. अभिनव मानव विकास संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय श्री कमल किशोरजी अग्रवाल सरांना आजच्या या सत्कार सोहळ्याचे आभार प्रदर्शन करण्याची नम्र विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री भारतजी बास्टेवाड साहेब, उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय स्वामी सर, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, कलेक्टर सरांच्या शुभ हस्ते आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हावा अशी आमची मनोमन इच्छा. आम्ही त्यांच्याजवळ लातूर जिल्ह्याचे प्लॅनिंग ऑफिसर सोमनाथजी रेड्डी सर यांच्या सहकार्याने भेटून आम्ही त्यांना सांगितलं की सर, तुम्हाला या कार्यक्रमात आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी यायचं आहे. अतिशय म्हणजे याच्या अगोदर 3 तारखेलाच आपण हा कार्यक्रम घेणार होतो. सरांनी वेळ दिली, पण त्यांचं मुख्यमंत्री साहेबांसोबत मुंबईला मीटिंग असल्यामुळं आज आपल्याला 8 तारखेला हा कार्यक्रम घ्यावा लागला. पण सर, आपण येऊन आमच्या सर्व गुणवंतांना पुढच्या काळासाठी ज्या शुभेच्छा दिल्या आणि एक स्वतःचा अनुभव सांगितला की कोणतंही क्षेत्र तुम्ही निवडा, मनापासून निवडा, आणि या पद्धतीचं शिक्षण देण्याचंच आम्ही कार्य केलंय. आणि आपण त्याला येऊन इथं त्याला आणखीन त्या विद्यार्थ्यांचं मनोमन एक जे धैर्य वाढवलं त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण वेळात वेळ दिलात, आलात. आणि आपले स्वामी सर ज्यांचा आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार झाला, म्हणजे ऑलिम्पियाड तर्फे त्यांना आपल्या जिल्ह्याचं मुख्याध्यापक म्हणून सन्मान करण्यात आला. आम्ही म्हटलं सर करणार, पण ते तयार नव्हते. सरांनी आमच्या आग्रहाला मान दिला. तर सर, मी तुमचाही आभार व्यक्त करतो. इथं उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी, विशेष करून कॉलेज चालू असताना निरोप मिळाल्याबरोबर जास्तीत जास्त संख्येत इथं उपस्थित झाले, तुमचे मी आभार व्यक्त करतो. तुमच्यासोबत आलेल्या पालकांचा आभार व्यक्त करतो. सर्व इथं उपस्थितांचा आभार, ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे मदत केलेली आहे, त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.